दिदौड़ा परियोजना प्रभावित होने शनिवार को हिंगन घाट में विशाल आक्रोश मोर्चा निकाला। प्रदर्शनकारियों ने विधायक समीर कुनावार के खिलाफ जोरदार नारेबाजी करते हुए 240 करोड़ रुपए के मुआवजे को तुरंत देने की मांग उठाई है। मोर्चे के दौरान माहौल गर्माता गया और हमारी मांगे पूरी करो जैसे नारों से शहर गूंज उठा। पुलिस ने सुभाष चौक पर बैरिकेडिंग कर मोर्चा रोका, लेकिन आंदोलनकारियों ने मुख्य बाजार पेट में धरना जारी रखा। इस बीच एसडीपीओ और थाना प्रभारी ने आंदोलनकारियों से संवाद किया। विधायक की ओर से आश्वासन दिया गया कि मुख्यमंत्री से जल्द बैठक कर समाधान निकाला जाएगा। पूरे दिन हिंगन घाट का माहौल संघर्षमय बना रहा। आमदार समीर कुनावार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आमदार समीर कुनावार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आमदार समीर कुनावार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आम्ही सर्व दिंडोळा प्रकल्पग्रस्त आज या ठिकाणी मोर्चा घेऊन आलो। याचं पत्र आम्ही 8 दिवसा पहिलेच आमदार मोदयांना दिलेलं होतं, परंतु आज आमदार मोदयांनी या दिंडोळा प्रकल्पग्रस्तांच्याकडे पाठ फिरवल्याचं आम्हाला इथे आल्यानंतर दिसलं आणि पोलीस प्रशासनाला समोर करून आज या ठिकाणी आमदार समीर कुनावारांनी आम्हाला या ठिकाणी बॅरिकेड लावून आम्हाला इथे थांबवलं। आम्ही वास्तविकता त्यांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन आलो आणि सर्व दिंडोळा प्रकल्पग्रस्तांची जमीन दिंडोळा प्रकल्पामध्ये गेलेली आहे। त्यामुळे आता सध्या त्यांनी या प्रकल्पग्रस्तांकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे। त्यामुळे की समुद्रपूर तालुक्यामध्ये आमदार साहेब गेलेले आहे, परंतु सर्व प्रकल्पग्रस्तांच्या भावना सकारात्मक आतापर्यंत होत्या, पण आता सर्व प्रकल्पग्रस्तांच्या भावना अशा झाल्या आहे की आमदार समीर कुनावार आपल्या मोर्चा येणार आहे म्हणून पळून गेले। त्यामुळे आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त त्यांचा निषेध करतो या ठिकाणी। बिलकुल या ठिकाणी परिस्थिती तशीच निर्माण झाली आहे। तालुक्यातले सर्व मतदार बांधव या ठिकाणी आलेले आहे आणि यापुढे आम्ही सुद्धा आमच्या गावामध्ये असेच बॅरिकेड लावून त्यांना गावामध्ये प्रवेश करू देणार नाही, हे निश्चित सर्व प्रकल्पग्रस्तांनी मनात ठाणलेलं आहे। 3 ते 3.5 हजार प्रकल्पग्रस्त दिंडोळा प्रकल्पामध्ये आहे आणि या सर्व प्रकल्पग्रस्तांच्या शेत्या दिंडोळा प्रकल्पामध्ये अधिग्रहित झालेल्या आहेत। 240 कोटीचं पॅकेज मुख्यमंत्री मोदयांकडे 1 वर्षापासून पडलेलं आहे, परंतु त्यांनी त्या पॅकेजला मंजुरात दिली नाही। 240 कोटी म्हणजे आजच्या सरकारला 240 रुपये आहे, कारण की रस्ते, फ्लायओव्हर, या मेट्रो यावर सर्व दिखाव्याच्या दृष्टिकोनातून लक्ष सरकारचं आहे, परंतु सामान्य जनतेसाठी त्यांच्या जमीन आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं। आम्ही 18 दिवस सातत्याने दिंडोळा प्रकल्पावर महिला भगिनी, आमचे लहान मुलं, आम्ही सर्व कुटुंब घेऊन तिथे चुला जलाव आंदोलन सातत्याने 18 दिवस केलं आणि त्या आंदोलनाला समीर भाऊंनी 18व्या दिवशी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं येत्या 8 दिवसात पालकमंत्री होते, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी होते, जोपर्यंत भेट देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिया देणार असं सर्व प्रकल्पग्रस्तांनी मनात ठाणलेलं आहे। आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा घेऊन आलो, त्यामुळे त्यांनी आमची अपेक्षा पूर्ण केली पाहिजे असं आम्हाला वाटतं। कारण इसके लिए हिंगन घाट से योगेश लखोटे की रिपोर्ट। स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे। अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास। धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया, जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।